सांगली महापालिकेत काँग्रेसचे भाजप सोबत लसाटे लोटे। प्रभाग 1च्या सभापतीपदी काँग्रेसच्या अश्विनी कोळेकर बिनविरोध, भाजपने घेतला अर्ज माघारी। सांगली महापालिका स्थायी समिती सभापतीसह प्रभाग समितीच्या सभापतींची निवड आज संपन्न झाली। महापालिका निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून भाजपच्या समोर आव्हान उभं केलं होतं। निवडणूक प्रचारात सडकून टीका करणाऱ्या काँग्रेसने महापालिका निवडणुकीनंतर मात्र भाजपसोबत साटेलोटे केल्याचे आज उघड झाले। आज झालेल्या स्थायी समिती सभापती निवडी बिनविरोध झाले। यातील प्रभाग क्रमांक 1 साठी काँग्रेसच्या अश्विनी कोळेकर यांनी अर्ज भरला होता। भाजप आणि इतर समित्या बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस नगरसेवक तसेच गटनेत्यांसोबत चर्चा करत मार्ग काढला। प्रभाग 1 साठी भाजपने अर्ज दाखल केला नाही, त्यामुळे काँग्रेसच्या नगरसेविका अश्विनी कोळेकर यांची बिनविरोध निवड झाली। या निवडीनंतर काँग्रेसच्या तसेच भाजप नेत्यांसह नगरसेवकांनी कोळेकर यांना पदभार देताना त्यांचे स्वागत केले। मात्र निवडणुकीच्या काळात एकमेकांवर जाहीर टीका करणारी काँग्रेस आणि भाजप या निवडणुकीतून एकत्र कारभार करत असल्याचं चित्र पुढे आलंय। महापालिकेतील या राजकारणामुळे सांगलीकरांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। याबाबत बोलताना विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी मिरज पंचायत समितीमध्ये भाजपला धक्का देऊन सभापती केला आणि त्याच पद्धतीने महापालिकेत देखील आमचा सभापती केल्याचं सांगितलंय। तसेच यापुढे 6 वर्षानंतर स्थायी सभापतीसह महापौर पद देखील काँग्रेस घेईल असं आव्हान दिलंय। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।